नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला आज दाखवणार आहे रवा आणि डाळीचं पीठ याच्यापासून ढोकळा बनवायचा आहे आपल्याला. चला तर आपण आता पुढचं साहित्य बघू. या ढोकळा बनवणार आहे. तुम्ही आता बघा, इथं भांडा घेतलं आहे मी. हे डाळीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. हे बघा, हे डाळीचं पीठ आहे. हे आपण आता याच्यात टाकून घेणार आहे भांड्यात. तुम्ही कोणतंही पीठ घेऊ शकता. मी हे सम्राटचं पीठ घेतलेलं आहे. सम्राटचं पीठ घेतलेलं आहे. आपलं डाळीचं पीठ पण चालेल. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बारीक रवा घेतला आहे. एकदम रवा बारीक आहे. अर्धी वाटी रवा आहे. हा पण आपण टाकून घेतो आहे आता. याच्यात टाकून घेतलेला आहे रवा पण. त्यानंतर मी इथं दही घेतलेलं आहे. हे बघा, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. हे दही तुम्ही ताक पण टाकू शकता. मी इथं दही घेतलेलं आहे. हे दही आपण याच्यात टाकून घेणार आहे आता. एकदम असंच माप वापरायचं आहे. अर्धी वाटी दही घेतलं आहे आपण. त्यानंतर तुम्हाला आता हे बघा, इथं मी तीळ घेतली आहे. तीळ म्हणजे आपली हावरी ती घेतली. तीळ घेतलेली आहे. इथं घेतली मोहरी आहे. इथं जिरं आहे, कढीपत्ता आहे, 2-3 हिरवी मिरच्या घेतल्या आहे मी आता. आपण आता हे फोडणीचं बाजूला ठेवू. आपण आता हे बॅटर तयार करून घेणार आहे आता. हे बघा, आपण याच्यात दही आणि ते सगळं टाकून घेतलेलं आहे. याला आपण आता फेटून घेणार आहे व्यवस्थित. पूर्ण असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आपण याच्यात लागत पाणी टाकून घेणार आहात थोडं थोडं. मी ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीत पाणी घेतलेलं आहे मी आता. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण टाकीत राहणार आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, एकदम थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे ते. त्याच्या गठोळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहे. गठोळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये. पीठ जास्त सैल पण नाही ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं. तुम्ही जास्त जाडसर पीठ ठेवशाल तर तुमचा ढोकळा असा निबर होईल, नरम होणार नाही तो. जास्त पातळ पण नाही करायचं आहे. आपण आता हे बॅटर तयार करून घेतो आहे. असं व्यवस्थित आता एका साईडने पाहिजे असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. 10 मिनटं हे व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आपण थोडं थोडं पाणी एकदम कधी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण ते बॅटर आपण जेवढं त्याला हे करू तेवढं ते कोरडं होतं. कारण रवा टाकलेला आहे, रवा पाणी शोषून घेतं. एका साईडने फेटायचं आहे ते असं. हे बघा, किती छान तयार झालं आहे बॅटर. आता आपण याच्यामध्ये आता हळद टाकून घेतो आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता, नसेल टाकायची नाही टाकली तरी चालेल. मी थोडीशी हळद टाकली याच्यात. आता थोडंसं मीठ टाकून घेते. थोडी 1 चमचा साखर टाकणार याच्यात आता मी. आपण आता व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे परत. एकाच बाजूनं फेटवायचं हे. पाणी न वापरता तुम्ही पूर्ण ताकामध्ये सुद्धा हे भिजवू शकता. 10 मिनटातच होतो हा ढोकळा तयार. रवा घेताना बारीक घ्यायचा, रवा जाड नाही घ्यायचा. अंदाज नाही येत मग तेव्हा, पाण्याचा अंदाज येत नाही मग. हे बघा, मस्त बॅटर तयार झालं आहे आपलं आता. हे बघा, असं मस्त झालं पाहिजे. आपण 2 मिनटं अजून फेटून घेणार ह्याला आता. आपण याला आता 5 मिनटं बाजूला ठेवणार आहे.
5 मिनटं आपण याला बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण त्या भांड्याला तेल लावून घेतो आहे. आता मी तर कुकरचा डबा घेतला आहे. याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं. आपण आता या डब्याला तेल लावून घेणार आहे. यात थोडंसं तेल टाकायचं आहे. पूर्ण डब्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे केकचं गोल भांडं जरी असलं तरीच तुम्ही करू शकता ढोकळा. आपण आता इथं गॅसवर हे भांडं ठेवलेलं आहे. हे बघा, गॅसवर आपण भांडं ठेवून घेतलं आहे. आता गॅस पेटवून घेतलं आहे. तर भांडं ठेवलं आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी 2-1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. याच्यामध्ये स्टँड ठेवला आहे. आपण आता ही तयारी आधीच करून घेतलेली आहे, कारण आपल्याला नंतर ते डब्यात टाकून पटकन याच्यात ठेवायचं आहे. हे बघा, आपण आता ते बघू. हे बघा, आपलं बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे परत, कारण रवा आहे तो. रवा पाणी भरपूर घेतो, तो शोषून घेतो पाणी. त्यामुळं बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे. असंच पाहिजे, एवढं काही पातळ नाही पाहिजे ते. हे बघा, याला आपण परत 2 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे. छान एका साईडनेच फेटायचं आहे ते. हे बघा कसं मस्त तयार झालं आहे ते. आपण याच्यामध्ये आता थोडंसं 1 चमचा तेल टाकून घेते मी. कच्चं तेल टाकायचं आहे याच्यामध्ये. कच्चं तेल टाकायचं आहे. आपलं बॅटर आता तयार आहे. इथून पुढची प्रोसेस आपण झटपट करायची आहे आता. हे बघा, इथं मी विनो पुडी घेतली एक. इथं 1 विनो पुडी याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी आता. इथं 1 विनो पुडी मी टाकून घेतली आहे. थोडासा सोडा टाकते मी नंतर. त्याच्यावर आपण थोडंसं विनो पावडर थोडं ॲक्टिव्ह करून घेतो आहे. थोडंसं पाणी टाकणार त्याच्यावर. हे बघा, आपण याला आता एका दिशेने असं फेटून घ्यायचं आहे. छान फेटून घ्यायचं आहे ते. हे बघा कसं पीठ एकदम असं फुलून आलं आहे पीठ आता. हे बघा, झटपट करायचं आहे. झटपट करायचं आहे. हे बघा, आपलं पीठ कसं जाळीदार झालं आहे एकदम. तुम्ही बघू शकता, एकदम जाळी पडली पिठाला. एकदम छान पीठ झालं आहे. हे बघा, आपण आता हे डब्यात टाकून घेतो आहे. हे आपण आता या डब्यात टाकून घेणार आहे. आपण आता या डब्यात टाकून घेतलेलं आहे. आपण हा डबा असा थोडासा असा आपटून घ्यायचा आहे. हे बघा, त्याच्यातला सगळ्या हवा अशी निघून जाते. थोडा आपटायचा डबा. चला, आपण आता हा डबा इथं पाण्याला अशी उकळी आलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आता पाण्याला उकळी आली. आपण याच्यामध्ये हा डबा असाच ठेवून घेणार आहे आता. आपण याला आता 15 मिनटं होऊ देतो आहे. याच्यावर मी झाकण ठेवते आहे. हे बघा, आपण याला आता 15 मिनटं होऊ देणार आहे. चला, आपण आपला ढोकळा आता बघू कसं झाला आहे. हे बघा, आपण झाकण काढून घेतो आहे. झाकण काढलेलं आहे. आपला ढोकळा बघा कसा फुलला आहे एकदम. खूप फुगला आहे असा. एकदम मस्त झाला आहे. आपण आता त्याच्यामध्ये ही सुरी टाकून बघणार आहे. कच्चा राहिला आहे कसं समजायचं, तर हे बघा, आपण अशी याच्यामध्ये टाकून बघायची आहे. हे बघा, प्लेन निघाली आहे, काहीच नाही चिटकले त्याला. तर आपला ढोकळा आता तयार झाला आहे. आपण हे काढून घेतो बाजूला आता. आपण ते भांडं बाजूला काढून घेणार आहे आता. हे बघा, मस्त तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता.
आपण याला आता 5 मिनिट थंड होऊ देणार आहे. याला बाजूला ठेवू, तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊ. आता थंड झाल्याशिवाय ढोकळा काढायचा नाही तो. आपण याच्यावर एक पॅन ठेवून घेते मी. आता आपण फोडणी तयार करून घेणार आहे. मी याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेते. आता 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे मी. याच्यामध्ये मी टाकून घेते. आता जिरे टाकून घेणार आहे. जिरे टाकून घेतलेले आता. याची आपण आता फोडणी तयार करून घेणार आहे. याच्यात मी टाकते मोहरी, जिरे टाकून घेते याच्यात. जिरे पण टाकून घेतलेले आहे. तीळ टाकून घेणार आहे. आता तीळ टाकली आहे. मिरच्या पण टाकून घेते त्याच्यामध्ये. आपण कढीपत्त्याची पानं पण टाकणार आहे. गॅस कमी करायचा आहे. छान तेलामध्ये अशी फोडणी तयार करून घ्यायची. याच्यामध्ये आपण आता 1 ग्लास पाणी टाकून घेते मी याच्यामध्ये. आता पाणी टाकून घेतलं आहे. याच्यामध्ये मी आता 3 ते 4 चमचे साखर टाकणार आहे. हे बघा. तीन चमचे मी 3-3.5 चमचे साखर टाकून घेतली आहे. आपण साखर त्याच्यात मस्त विरघळू द्यायची. आता ही आपली साखर त्याच्यामध्ये मस्त विरघळली आहे. हे बघा. कधी पण आपण पाणी जास्त वापरायचं ढोकळ्यामध्ये, कारण खाताना तो असा तोटरा नाही बसत. व्यवस्थित फोडणी करून घ्यायची. तुम्ही कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाका, माझ्याकडे नाही आहे. मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेते. थोडंसं जास्त नाही, आपण तिकडं पण टाकलेलं आहे. हे बघा. आपली फोडणी तयार आहे. आता मी गॅस बंद करून देते. 2 मिनिटात आपण गॅस बंद करून देऊ. आपण आता ढोकळ्याला काढून घेऊ बाजूला. एका भांड्यातून बाजूला काढून घेणार आहे तो. चला, मी गॅस बंद केला आहे. आता आपण फोडणी थोडी थंड होऊ देऊ. ढोकळा काढताना आपण त्याच्या कडा पुन्हा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. हे बघा. पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे. छान फुगला आहे बघा तो. आपण आता याला या भांड्यात काढून घेणार आहे. असंच बघू शकता. मस्त तयार झाला आहे ढोकळा आपला. हे बघा. छान जाळी, एकदम जाळी पडली आहे. एकदम मस्त दिसतोय. याला आपण आता असं उलटी बाजू, त्याची बाजू करून घेणार आहे, सीधी बाजू. हे बघा.
असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे, एकदम मऊ झालेला आहे. याचे आता आपण असे काप करून घेणार आहे. थंड होऊ द्यायचा आहे कधी पण ढोकळा. हे बघा किती स्पंजी असा मऊ ढोकळा झालेला आहे हा एकदम. तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार, एकदम जाळी पडली त्याला. हे बघा किती छान दिसतो आहे. याच्यावर आपण आता ही फोडणी टाकून घेणार आहे. हे बघा ही फोडणी आपण आता याच्यावर टाकून घेतो आहे सगळी. ढोकळ्याचं असं प्रमाण घेतलं तर खूप छान ढोकळा तयार होतो खरंच. हे बघा आपला ढोकळा तयार आहे. बघा किती छान दिसतोय, एकदम मस्त झालेला आहे. चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.